खामगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकाला झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध करत अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने कठोर कारवाईची मागणी केली आहे। यासाठी बुलढाण्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाला झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद आता संपूर्ण जिल्ह्यात उमटत आहेत। या घटनेचा निषेध नोंदवत अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आणि संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की बँक कर्मचारी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत असतात, मात्र कर्तव्य बजावत असताना अशा प्रकारे कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे अत्यंत गंभीर बाब आहे। त्यामुळे मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी संघटनेचे प्रवक्ते आशिष टेकाळे आणि उपाध्यक्ष रितेश गडेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एका व्यक्तीने आमच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला, त्याचा निषेध करण्यासाठी इथे आलो आहे व आम्हाला प्रोटेक्शन भेटलं पाहिजे व त्या व्यक्तीला अटक होऊन जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे ही विनंती करण्यासाठी इथे आम्ही सगळे बँकर जमलेलो आहे। एक जो कल्पिट आहे त्याने शाखेमध्ये येऊन शाखा अधिकाऱ्यांवरती आणि मॅनेजरवरती एक जीवघेणा हल्ला केला। त्यानिमित्तानं सगळे लोक आम्ही आज इथे जमलो आहोत। कुठेतरी त्या व्यक्तींवरती चांगल्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांना अजामीनपात्र आतमध्ये टाकण्यात यावे